नमस्कार, मी डॉक्टर राहुल संजय बिर्ला, मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये ॲज अ सीनियर कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणजे ब्रेन अँड स्पाईन सर्जन, मराठीमध्ये म्हणजे मेंदू आणि मणक्याचे सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला हेडेकबद्दल माहिती देणार आहे. हेडेक म्हणजे काय? हेडेक म्हणजे डोकेदुखी. हेडेक खूप कॉमन आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे खूप लोकांमध्ये 95% ऑफ जनरल पॉप्युलेशन म्हणजे 95% लोकांमध्ये हेडेक असतो. आता हेडेक म्हणजे काय? हेडेकचे दोन प्रकार असतात, एक प्रायमरी आणि एक असतो सेकंडरी. प्रायमरी हेडेक खूप कॉमन आहे ॲज कम्पेअर टू सेकंडरी हेडेक. प्रायमरी हेडेकचे मेनली 3 टाईप आहेत, मोस्ट कॉमन 3 टाईप्स. पहिला आहे टेन्शन टाईप हेडेक, सेकंड आहे मायग्रेन, थर्ड आहे क्लस्टर हेडेक. तर टेन्शन हेडेक म्हणजे काय? जे कोणाला अर्धं डोकं दुखत असेल किंवा एपिसोडिक असेल म्हणजे 4 ते 72 तास राहतो, मग काही दिवस नसतो आणि परत येतो, अशा लोकांमध्ये त्यांना टेन्शन टाईप हेडेक असतात. मग मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन विथ ओरा असतो या विदाऊट ओरा असतो. मायग्रेन म्हणजे काय होतं की पेशंटला कधी कधी डोळ्यामध्ये लाईट चा झिगझॅग लाईन दिसते किंवा आवाज येतो किंवा फोटोफोबिया असतो, फोनोफोबिया असतो म्हणजे आवाजाची भीती असते, लाईटची भीती असते. अशा लोकांना डोकं दुखतो, याला मायग्रेन म्हणतात. आणि तिसरं लेस कॉमन कॉज आहे क्लस्टर टाईप हेडेक. ज्या कोणाला डोकं दुखतो त्याच्यासोबत त्याला नाकातून पाणी येत राहतो, डोळ्यातून पाणी येत राहतो, अशा लोकांना क्लस्टर हेडेक म्हणतात. आणि चौथा लेस कॉमन कॉज इज अ क्रोनिक हेडेक. ज्या कोणाला डोकं 15 दिवसपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस त्या महिन्यामध्ये दुखत असेल आणि असं सतत 3 महिने होत असेल, त्याला क्रोनिक टाईप ऑफ हेडेक म्हणतात. आता सेकंडरी हेडेक म्हणजे काय? सेकंडरी हेडेकचे 5-6 टाईप आहे. पहिला आहे स्पेस ऑक्युपाईंग लेजर म्हणजे मेंदूमध्ये गाठ. ज्या कोणाला मेंदूमध्ये गाठा नसेल त्यांना पण सेकंडरी हेडेक होतो. दुसरं कॉमन आहे इन्फेक्शन. जे कोणाला टीबीचं इन्फेक्शन असेल, व्हायरसचं इन्फेक्शन असेल या बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यामुळे डोकं दुखतो, त्याच्यामध्ये पण सेकंडरी हेडेक होतो. तिसरं मोस्ट कॉमन कॉज आहे आपला इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन म्हणजे डोक्यामधलं पाणीचं प्रेशर वाढणे. चौथा आहे CSVT कॉर्टिकल सायनस किंवा सेरेब्रल सायनस व्हेनस थ्रॉम्बोसिस म्हणजे ज्या कोणाला मध्ये जी रक्तपुरवठा करणारी वहिनी ब्लॉक होते म्हणजे मेंदूकडून हृदयाकडे जाणारी वहिनी ब्लॉक होऊन जाते, त्याच्यामध्ये हा CSVT भेटतो. आणि 5वं कॉज आहे सबअरेक्नॉइड हेमरेज. कधी कधी पेशंटचं BP नॉर्मल असतो, सगळं असतो आणि तरी आतमध्ये ब्लिडिंग होऊन जातो आणि त्यामुळे जो हेडेक होतो त्याला थंडर क्लॅप हेडेक म्हणतात. म्हणजे इट इज इररेझिस्टिबल हेडेक इन द ब्रेन, त्याला आपण सबअरेक्नॉइड हेमरेज म्हणतो. आता हे हेडेकचे कॉजेस आहे या कारणं आहेत. आता कसं काय ओळखायचं की त्याला स्पेस ऑक्युपाईंग लेजन आहे का, ब्रेन ट्यूमर आहे का, मेंदूमध्ये गाठ आहे? जे कोणा पेशंटला डोकं दुखत असेल मॉर्निंगमध्ये किंवा स्ट्रेनिंग करताना, संडास करताना किंवा जास्त कफिंग करताना डोकं दुखत असेल, सोबत त्याला नवश्यासारखं म्हणजे उलटीसारखं मळमळ, चक्कर आणि उलटीसारखं वाटत असेल, त्या पेशंटमध्ये मोस्टली आपल्याला स्पेस ऑक्युपाईंग रिलीजन म्हणजे मेंदूमध्ये गाठाचे लक्षणे आढळतात. दुसरं, एखादा पेशंट आहे त्याचं डोकं दुखत असेल किंवा त्याला ताप येत असेल, फीट येत असेल, अशा पेशंटमध्ये कधीकधी इन्फेक्शन राहण्याची, डोक्या मेंदूमध्ये राहण्याची भीती असते. त्याच्यामुळे कधीकधी TB असतो, व्हायरल इन्फेक्शन असतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतो. तिसरं आहे की जे कोणी पेशंट आहे त्याचं खूप डोकं दुखतं आहे, त्याला कमी दिसायला लागतो, अशा पेशंटमध्ये बाकी काहीच गोष्टी, ताप नाही राहत, उलटी मळमळ होत राहते, त्यांना इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन लेबल करू शकतो. पण त्याच्यासाठी MRI करणे आवश्यक असते आणि त्याचं पाठीतून पाणीचं प्रेशर चेक करणं आवश्यक असतं. चौथा आहे की सबअरेक्नॉइड हेमरेज म्हणजे आपले मेंदूमध्ये पार्ट्स असतात, सबअरेक्नॉइड स्पेस असतो, त्याच्यामध्ये रक्तस्राव झाला तर त्याला सबअरेक्नॉइड हेमरेज म्हणतो आपण. अशा पेशंटमध्ये हेडेक खूप प्रचंड असतो म्हणजे गोळी देऊन पण कधी कधी त्याला फायदा होत नाही 1-2 दिवस. अशा पेशंटमध्ये आपल्याला हे हेडेक, सेकंडरी हेडेक भेटतो. आणि 5वा म्हणजे आपलं आहे जॉईंट सेल आर्थरायटिस किंवा आणि 6वा आहे CSVT म्हणजे सेरेब्रल सायनस व्हेनस थ्रॉम्बोसिस. हे जे CSVT आहे हे फिमेल्समध्ये खूप जास्त भेटतो. का? कारण की फिमेल्स कधी कधी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात, त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी जी मेंदूमधून रक्त पुरवठा करणारी वहिनी हृदयाकडे जात असते ती ब्लॉक होते आणि ती ब्लॉक झाल्यामुळे काय असतं की मेंदूमध्ये सुजन वाढते आणि सुजन वाढल्यामुळे रक्तस्राव होतो आणि खूप प्रचंड हेडेक होतो.
हा सेकंडरी हेडेकचे कॉजेस आहे. आणि लास्ट आणि आणखीन एक आहे हायपर टेन्शन. कधी कधी आपलं रक्तदाब कंट्रोलमध्ये, खूप जास्त उच्च रक्तदाब असतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत नाही, 200च्या वर गेलेला असतो आणि कधी कधी रक्तपाताची गोळी सोबत घेत असतो किंवा नाही पण घेत असतो. अशा पेशंटमध्ये मेंदूमध्ये ब्लिडिंग होऊन जातं, त्याला म्हणतात हायपरटेन्सिव्ह हेडेक. अशी जर तुम्हाला लक्षणे आढळल्यास तर त्वरित मेंदूच्या डॉक्टरांना भेट घ्यावी आणि आपलं निदान आणि उपचार करून घ्यावा. धन्यवाद.